नमस्कार. मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी हा अस्सल मराठमोळा मेकअप लुक. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेच छान आणि मस्त आहात. आय नो सर्वांची रोजची कामं सुरू झाली आहेत, बट तरीही मला तुम्हाला सांगायला आवडेल की प्लीज 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 स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. हा आज मी मराठमोळा लुक केलेला आहे, जिथे म्हणजे वी कॅन गेट रेडी इन मिनिट्स. दिस मेकअप लुक यू कॅन कॅरी तुमच्या मैत्रिणीचं लग्न असेल किंवा साखरपुडा किंवा कोणतंही ओकेजन असेल, तुम्ही हा लुक अगदीच सहजपणे कॅरी करू शकता. सो अजिबात तुमचा वेळ वाया न घालवता लेट्स हेड टू द व्हिडिओ. हाय. ऑब्वियसली फर्स्ट स्टेप असणार आहे प्रायमिंग, आणि मी प्राइम करते आहे या कलर एसेन्स पोर रिफायनरने. जास्त नाही घ्यायचं आहे, एकदम लाईक एवढंसं दिसतंय का तुम्हाला, एवढंसं. आणि हे तिथे लावायचं आहे जिथे तुम्हाला लार्ज पोर्स आहेत किंवा प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे. नॉर्मली इथे आपले लार्ज पोर्स असतात, नोजवर असतात, तो फक्त तिथे लावायचा आहे आणि जस्ट प्रेस इट इन. म्हणजे ते पोर्सवर एक प्रॉपर लेअर तयार होईल आणि मग ते स्मूथ होईल. असं. प्रायमर इज इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू अप्लाइंग अ फ्लॉलेस मेकअप. आता मी फाउंडेशन लावणार आहे, जे आहे फ्रॉम मेबलिन. इट इज सुपरस्टे 24 hours फुल कवरेज फाउंडेशन आणि आय एम इन द शेड 128 वॉर्म न्यूड. तुम्ही जरा जास्त घेतलाय, यू कॅन सी. ओके, द इम्पॉर्टंट स्टेप इज जेव्हा तुम्ही पॅट करता फाउंडेशन, ॲक्च्युली ही टिप मला एका शूटमध्ये एका मेकअप आर्टिस्ट कडून कळली आहे. वेन यू जस्ट पॅट द ड्रॉप्स ऑर असं लावता, तेव्हा मेक शुअर की तुम्ही खूप जवळ लावताय असं, आणि असं नाही लावत आहात, बिकॉज मग ते पॅचेस दिसतात, पटकन ड्राय आउट होतं आपलं ते प्रोडक्ट. आणि मग हे ब्युटी ब्लेंडर, ज्याला आपण डॅम्प करायचं म्हणजे पाण्यात पूर्ण भिजवायचं, त्याचा एक्सेस वॉटर काढून टाकायचं आणि मग यूज करायचं. सो नाव आय एम ब्लेंडिंग दिस. तुम्ही ब्रशने सुद्धा फाउंडेशन ब्लेंड करू शकता, बट ब्युटी ब्लेंडर रिअली मेक्स इट इझी. खूप सोपं होऊन जातं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणं. यू कॅन गो इन टू दीज कॉर्नर्स आणि खूप इझी ॲप्लिकेशन होतं प्रोडक्टचं. मेक शुअर की तुम्ही खूप टाईम घेताय ब्लेंडिंग करायला, बिकॉज द मोर यू ब्लेंड, तुमचा मेकअप तेवढाच फ्लॉलेस दिसणार. तुमचा बेस फ्लॉलेस दिसणं खूप महत्त्वाचं असतं, बिकॉज इफ द बेस लुक्स व्हेरी चॉकी और केकी, तुमचा पूर्ण मेकअप फ्लॉप होतो. आता एवढी मेहनत घ्यायची म्हटल्यावर मेकअप शुड लुक ब्युटिफुल ना. आता मी तुम्हाला एक गंमत सांगते. हा जो मेकअप लुक मी करते, तो मी काल पूर्ण शूट केला. द कम्प्लीट व्हिडिओ आय शॉट येस्टरडे, अँड व्हॉट हॅपन्ड वॉज, सडनली खूप विजा चमकत होत्या, धो पाऊस कोसळला. सो व्हाईल आय वॉज फिल्मिंग इट, पूर्ण ऑडिओची वाट. सो मग हा पुन्हा शूट करावा लागतोय मला. अँड आय ॲक्च्युली हॅपी बिकॉज आय लव्ह डुईंग मेकअप. यू कॅन सी इट ऑन माय फेस. मानेला सुद्धा लावते, म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अप्लाय द फाउंडेशन ऑन युअर नेक. सो यू कॅन सी किती नॅचरल दिसतं हे फाउंडेशन. अजिबात
हेवी वाटत नाही आहे. मला तर माझ्या स्किनवर अजिबात हेवी वाटत नाही आहे. इट इज व्हेरी लाईट ऑन माय स्किन. सो आता मी वापरते आहे कन्सिलर कलर एसेन्स अगेन, आणि आय एम इन द शेड FS5 बेज. आय शो यू. इट इज द शेड इज दिस, आणि हा ॲक्च्युली माझ्या स्किन टोनशी मॅचिंग असणारा शेड आहे. अंडर माय आईज, here, around my lip area. That's it. And now blend. Make sure while blending, because जेव्हा आपण स्टिक वापरतो, this is a foundation stick or concealer stick, so it can settle in your creases. So make sure कि you blend it really very well. The thing is, तुम्ही ब्लेंडिंग करताना जास्त वेळ घ्या. Otherwise, makeup, it hardly takes 15 minutes. Hardly. Only the blending should, you should really take a good amount of time for blending. And it is the key for a good makeup. आणि as in when you practice, जेव्हा पण तुम्हाला मेकअप करायचा आहे तेव्हा तुम्ही हे सगळं ऑन अँड ऑन करत राहिलात ना की तुमचा हात बसतो. अँड देन यू जस्ट, म्हणजे 5 मिनिटात तुम्ही मेकअप करून तयार होता. द नेक्स्ट थिंग आय एम गोइंग टू डू इज सेट द होल बेस, बिकॉज इतका सुंदर बेस झाल्यावर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तो सेट कराल. अँड दॅट आय एम गोइंग टू डू इज विथ Maybelline Fit Me कॉम्पॅक्ट. तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही कॉम्पॅक्ट वापरू शकता. नॉट नेसेसरी दॅट यू मस्ट यूज दिस सेम कॉम्पॅक्ट. ॲक्च्युली तुम्ही तुमच्याकडे असलेलेच प्रोडक्ट वापरू शकता. जस्ट मेक शुअर की इफ यू वॉन्ट टू क्रिएट द सेम लुक, जस्ट मेक शुअर की तुम्ही साधारण तसेच कलरचे आयशॅडो वापरताय. अदरवाईज इट इज नॉट एट ऑल नेसेसरी की वॉट एव्हर प्रोडक्ट्स आय एम युझिंग यू मस्ट यूज द सेम. सो माझं सेट करून झालं आहे मेकअप. यू कॅन सी द डिफरन्स. नाव लाईट असल्यामुळे आय एम रिअली लुकिंग व्हेरी पेल, बट वन्स दिस फाउंडेशन ऑक्सिडायझेस हे एकदम नॅचरल दिसणार आहे. सो आता आपण आय मेकअप करणार आहोत. आता मी पेपर टिप्स लावते. Actually, this is the hack which really saves your time. You don't have to worry about the spills and your shape. लावताना तुम्ही दोन्ही बाजूंनी इक्वल लावा, so that you get the same shape on both the eyes. Now let's move to applying a lighter shade of concealer, so that whatever eyeshadow you apply on your eyes, it looks brighter. This is Maybelline Fit Me concealer in the shade 25 medium. So हा थोड़ा lighter shade है. I'm just going to apply a little, very little, because if you apply a lot of product, तर मग ते ह्या लाइन्स मध्ये सेटल होणार आणि it would really not look good. Blend it nicely. So you can see how bright my eyelids are looking now. Yes, I'm going to use this. So I'm just applying it on my outer corners.
And now I'm going to use pink in my inner corner shadow palette from Nykaa, and there are 10 shades. So I'm going to use this pink shade. You can see nice brown and pink combination. Now I'm going to apply the shimmer from the same palette, this one. In this, see how beautiful it is looking. मी दुसऱ्या डोळ्याचा पण मेकअप केलाय. Now I'm going to apply black eyeshadow on my upper lash line. तुम्ही काजळ वापरू शकता, काजळ वापरून त्याला स्मज करू शकता. So that's how my eyes are looking right now. Never start from your inner corners because there is a lot of product on your brush. So just start off from here. So the next step I'm doing is my brows. मी ब्रश करते normally because this helps in तुम्हाला कळतं की नक्की तुम्हाला कुठे फिल करायचं आणि कुठे नाही. I'm just brushing them. तू केस पण बाजूला करू शकता. Seriously. Okay, so I'm just brushing my eyebrows evenly. I'm using the same Wet n Wild eyebrow palette. I'm using the dark brown shade. I'm just going to that's it. Inner corners fill केले नीट की मग बाकी काही प्रॉब्लेम नसतो. The important step, सगळेच important असतात, but I would suggest that if you are doing colorful eyeshadow, then make sure
की तुम्ही ही स्टेप नक्की करताय. अप्लाइंग द लाईट कन्सिलर, लाईट शेड कन्सिलर हिअर, इथे, देन इथे, and you can take off your paper tape. Ouch! You see how nicely I have got the shape. Just make sure that you're not disturbing this eye makeup that you have done with all your heart. Just dab this concealer जिथे आहे तिथेच. You can see the difference. See? So now you can apply the same thing under your eyes, but before doing that, make sure that you brush out everything. If the eyeshadow is, जर eyeshadow करताना काही पडलं असेल खाली तर better to just make sure. Now I'm going to apply this on my inner corners, on my nose. जिथे जिथे तुम्हाला तुमचं हायलाईट करायचं आहे फेस तिथे तुम्ही नक्की अप्लाय करा आणि blend it very nicely because now you are applying this third layer and you don't want it to look cakey. So make sure that you blend this third layer very nicely and you take it up like this. So तुमचा हा पूर्ण पोर्शन हायलाइट होईल. Now here, and पटापट ब्लेंड करा बिकॉज जर प्रोडक्ट ड्राय झालं then it would become very difficult to blend. So तुम्ही बघू शकता की माझा हा एरिया किती हायलाइट झाला आहे आणि माझा आय मेकअप त्यामुळे अजून सुंदर दिसतोय. यू कॅन सी इट बाय युअर सेल्फ अँड यू नो वॉट, प्लीज लेट मी नो इन द कमेंट की तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय. आर यू एन्जॉईंग दिस? इट वुड रिअली मीन अ लॉट टू मी. खूप सुंदर लिपस्टिक आहे. दिस इज न्यूड लिपस्टिक फ्रॉम नायका. डॅब इट आणि वरच्या डिरेक्शनला तुम्ही डॅब करा बिकॉज वी वॉन्ट दॅट प्रोडक्ट टू बी ऑन आवर फेस. वी डोंट वॉन्ट इट टू गायब नाही करायचं आपल्याला ते. सो जस्ट डॅब इट नाईसली. आता मी इथे पिंक ब्लश वापरणार आहे बिकॉज मी आयशॅडोमध्ये पिंक वापरलं आहे. सो लेट्स गो विथ द पिंक. तुमच्याकडे एखादी पिंक लिपस्टिक असेल तर तुम्ही पिंक लिपस्टिकने ब्लश ॲप्लिकेशन करू शकता, विच इज ऑल्सो गुड यार. आता मी पिंक ब्लश घेतला आहे, एक्सेस टॅप केलं आहे अँड नाव स्माईल.
So this is the highlighter that I have been using in all of my makeup videos. Because after you apply lipstick na, this really looks beautiful. You can see this shape, that is because of the paper tape. You can see the chotu eye wing, it really lifting up my eye. And the eyebrows, this highlighting thing, it really is making my eyeshadow, the colors of my eyeshadow more brighter, because I have used the concealer here. So yeah. So I'm using mascara from Color Sense. This is Ultra Lash Mascara, extra volume, and it is waterproof. So I do not. This is the lipstick from Nykaa here, and this is the shade Squad. It is very natural pink shade. You can use it on daily basis. And now I'm using this pink shade over this. So the makeup is done. जर तुम्हाला हा व्हिडिओ
हा मेकअप लुक खूप आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.